रामबा या मालिकेच्या 3 नोव्हेंबरच्या भागामध्ये रमाकांत सांगत असतो, आई मला वाटतंय अक्षयला आता आपण अक्षयची तब्येत बरी नाही हे आपण रमाला कळवायला पाहिजे. तुला काय वाटतं आई? याच्यावरती आई आजी म्हणते, अरे थांब, त्याला बरं तर होऊ दे. काय वेड्यासारखा बोलतोयस तू? सध्या त्याला बरं होऊ दे आणि मग आपण रमाला कळवू. तितक्यात अभि येतो आणि म्हणतो, बाबा कशाबद्दल बोलताय? रमाकांत म्हणतो, अरे रमाला कळवायला पाहिजे ना की अक्षयची तब्येत बरोबर नाही आहे ते. यावरती अभि म्हणतो, बाबा अहो सिरियसली? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की रमाला मनवण्यासाठी अक्षयने तिचा गैरसमज दूर करण्यासाठी किती प्रयत्न केले आणि रमा एकदा तरी आली होती का इकडे? म्हणजे गैरसमज दूर तर सोडा, पण अक्षयसोबत नॉर्मल बोलण्यासाठी तरी आली होती का ती? आणि तुम्ही म्हणताय रमाला जाऊन अक्षयने भेटून गैरसमज दूर करावा? मला नाही हे पटत. असं म्हणत अभिसुद्धा पुन्हा एकदा रमाच्या विरोधात झालेला असतो. तोपर्यंत रमासाठी अक्षयने छान चिठ्ठी लिहिलेली असते. ग्रीटिंगवरती एक 2 वेळा घातलेली मुलगी आणि तिच्या बाजूला एक मुलगा असं कार्टून काढत, प्रिय रमा मला माफ कर प्लीज, मी तुला कधीच विसरू शकत नाही असं म्हणत ते ग्रीटिंग रमासाठी लिहून ठेवलेलं असतं. आणि तो विचार करतो, एकदा का मी बरा झालो की पुन्हा एकदा रमाला जाऊन भेटेन आणि तिला सगळं सांगेन असा विचार करत ते ग्रीटिंग बाजूला ठेवून अक्षय झोपण्याचा प्रयत्न करत असताना रेवा येते आणि अक्षय तुला गोळ्या देऊ का? घे बरं. अक्षय म्हणतो, तुझ्या सिंपतीची किंवा तुझ्या काळजीची मला गरज नाही आहे, निघ तू इथून, माझे हात सही सलामत आहेत, मी माझ्या गोळ्या घेईन असं म्हणत रेवाला फटकारत अक्षय तिला आपल्या रूममधून हकलून देतो. इकडे रमा बॅग काढते आणि त्यातल्या सगळ्या साड्या अस्ताव्यस्त टाकते आणि तिला सारखी हॉस्पिटलच्या बाहेरची तीच घटना आठवत असते आणि त्या घटनेवरती ती विचार करत असते. यावरती पंकज काका म्हणतात, रमे तू जसा विचार करशील ना ती घटना तुला तशी दिसेल. तू वेगळ्या बाजूने विचार केलास तर त्या घटनेची वेगळी बाजू पण तुला कळेल. यावरती कावेरी म्हणते, हो रमा तू कशाला मनाला लावून घेतेस? म्हणजे जे पाहिलं ते खरं असतं असंच काही नसतं ग. आपण जे करतो ना ते आपण जो विचार करतो ना त्या पद्धतीने होत असतं. तू आता त्या पद्धतीने विचार करतेस तर तुला तसं जग दिसणार, पण तू अक्षयरावांच्या बाजूने विचार कर, मग त्यांचं खरं रूप तुला कळेल असं म्हणत पंकज काका रमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे अक्षय झोपलं असताना तिकडे पुन्हा एकदा रेवा कडमडायला येते आणि पाहते तर काय, अक्षयचं तिकडे रमासाठी लिहिलेलं ग्रीटिंग तिला दिसतं. अक्षयचं ग्रीटिंग दिसल्यावरती रेवा ताबडतोब ते ग्रीटिंग आपल्या हातात घेते आणि बघते तर रमाचं चित्र काढलेलं आणि रमासाठी मेसेज लिहिलेला बघून आता रेवाची नुसती जळफळ होते. रेवा विचार करते, अजूनही हा अक्षय किला विसरला पण नाही, फाडून टाकू का हे ग्रीटिंग? त्यानंतर रेवा विचार करते, नाही याच ग्रीटिंगचा उपयोग करून आता माझ्या मनाला हवे तसं काम मी करून घेणार आणि तुझं ग्रीटिंग अक्षय मी रमापर्यंत अचूक पोहोचवणार असं म्हणत रेवा आता ते ग्रीटिंग रमापर्यंत पोहोचवायला निघते. तोपर्यंत रमा आता अक्षयचा फोटो घेऊन म्हणत असते, एकदा या ना मला भेटायला, का तुम्ही असं वागताय माझ्यासोबत? मला भेटायला का नाही येत आहात? असं म्हणत रमा अक्षयचा फोटो घेऊन उदास होत असते आणि मी तुमची वाट पाहत आहे, या बरं लवकर असं म्हणत ती आता अगदी उदास झालेली असते. तितक्यातच रमाला त्रास देण्यासाठी रेवा तिकडे येते. रेवाला पाहिल्यावरती आता इकडे मंगल चिडते आणि म्हणते, आली ही परत इकडे. त्याच्यावर रेवा म्हणते, थांबा मी कशासाठी आले ते तरी ऐका, उगाचच एक्साईट होऊ नका बरं. आणि पाठोपाठ आई आजी येतात. त्यावरती रेवा म्हणते, रमा अगं तुझ्यासाठी अक्षयने हे ग्रीटिंग पाठवले बघ बरं. रमा ते ग्रीटिंग पाहते आणि खूप खुश होते. प्रिय पत्नीस असं म्हणत ग्रीटिंगची सुरुवात असते आणि रमा ते ग्रीटिंग उघडते. त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर वाचते, माफ कर मला रमा, पण प्लीज मी तुला कधीच विसरू शकत नाही. हे वाचल्यावर ती रमाच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतो आणि यांनी माझ्यासाठी लिहिलं हे खरंच असं म्हणत रेवा सांगते, अगं एवढंच नाही अजूनही पुढे आहे, वाच की. मग आय्याजी पुढे लावलेले खोटे डिवोर्स पेपर रमासमोर देते आणि म्हणते, हे अक्षयने तुला दिले. याच्यावरती रमा म्हणते, हे काय आहे? आय्याजी म्हणते, डिवोर्स पेपर म्हणजे याला मराठीमध्ये घटस्फोट म्हणतात, तुला माहीत नसेल ना म्हणून सांगते. यावरती घटस्फोट ऐकल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. आय्याजी म्हणते, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस हा, म्हणजे तसं अक्षयच्या मनात काही नाही आहे, पण ना त्याला तुला सांगायला हे ऑकवर्ड वाटत होतं. त्याला पण चॉईस नाही आहे, त्याला तुझ्यामध्ये आणि रेवामध्ये चॉईस करावी लागली म्हणून त्याने रेवाची चॉईस केली, तुला घटस्फोट दिलाय, तर तू काही वाईट वाटून घेऊ नकोस बरं असं म्हणत आय्याजी रमाला मुद्दाम ती आता खोटे डिवोर्स पेपर देत असते. रमा बिचारी विचारच करत बसते की ह्या सगळ्यामध्ये हे कसं काय घडलं? यांनी खरंच मला डिवोर्स पेपर पाठवले असतील का? रमाला काहीच कळत नसतं. कावेरी आता इकडे उदास असताना मंगल मात्र चिडते.
चिडलेली मंगल ताबडतोब आता तिकडे मारायलाच निघते, तर रमा तिला डोळ्यांनी शांत करते. रमा ते पेपर पुन्हा एकदा नीट पाहते आणि त्यावरती रेवा सांगते, तू सही कर ना पटकन. याच्यावरती रमा म्हणते, नाही, मी बिलकुल सही करणार नाही. जोपर्यंत हे मला स्वतः येऊन सांगत नाहीत ना की सही करायची आहे म्हणून, किंवा स्वतः येऊन म्हणत नाहीत की डिवोर्स तुला मी द्यायला तयार आहे, तोपर्यंत मी मात्र सही करणार नाही. रमाचा निर्णय ऐकल्यावरती सगळ्यांना आनंद होतो. रमा म्हणते, रेवा, तुला काय वाटलं की तू असे हे पेपर घेऊन येशील आणि मी सही करेन? तुझा अभिनय मी ओळखते ग, तुझा अभिनय अचूक ओळखते. तू हॉस्पिटलसमोर जो केलास ना तो अभिनय होता हे मला कळलेलं आहे. आता रमा पटकन सह्या करेल किंवा रमा अक्षयवरती लगेचच चिडेल असं वाटणाऱ्या आई आजीला धक्काच बसतो, कारण रमाने कोणत्याही पेपरवरती अक्षय असल्याशिवाय सह्या करण्यासाठी नकारच दिलेला असतो. त्यामुळे आता आई आजी विचार करते, हे काय नवीन? रमा म्हणते, ठीक आहे, त्यांना डिवोर्स हवा आहे ना, तर त्यांनी स्वतः येऊन मला इथे सांगावं की मला डिवोर्स हवा आहे, तरच मी त्यांना डिवोर्स देईन. कारण त्यांनीच हे सगळं केलं की नाही, लग्न माझ्यासोबत, मग त्यांनीच येऊन सांगावं. रेवा, अगं हॉस्पिटलच्या बाहेर तुम्हाला दोघांना मी पाहिलं ना, त्यावेळेला तू मुद्दाम नाटक केलंस. तू मुद्दाम कारमधून उतरलीस, कारमधून उतरून तू पोटाला हात लावलास आणि तू प्रेग्नंट आहेस असं मला भासवण्याचा प्रयत्न केलास ना. पण रेवा, सकाळी तू आलेली माझ्या घरामध्ये, मावशी तुला मारायला निघाली, टॉक टॉक करत अख्ख्या घरभर फिरलीस आणि आत्ता पण टॉक टॉक करत आलीसच की. मग त्याच वेळेला हॉस्पिटलच्या इथे तुला पोटावरती हात लावायचं कारण काय होतं ग? म्हणजे मला दाखवण्यासाठी ना. अगं, तुला मी चांगलं ओळखते, तुझा अभिनय पण ओळखते, कारण आत्तापर्यंत आमच्यामध्ये सगळं ठीक होतं. 2 दिवसापूर्वी ते मला मनवण्यासाठी सारखे इकडे येत होते. मग अचानक असं काय होईल ग की ज्याच्यामुळे त्यांना आणि तुझ्यामध्ये असं काही घडून तू प्रेग्नेंट झालीस? अगं रेवा, मला तू मूर्ख समजतेस का? याच्यावरती रेवा म्हणते, काय बोलतेस तू? मला तर काही कळतच नाही आहे. रमा म्हणते, हो, गेले 8 दिवस मला पण काही कळत नाही आहे. याच कळण्याचा मी शोध घेणार आहे आणि त्याचसाठी मला अक्षयने समोर यावं आणि सांगावं की मला डिवोर्स हवा आहे. हे जेव्हा समोर येतील आणि मला सांगतील ना की त्यांना डिवोर्स हवा आहे, तेव्हाच मी त्यांना डिवोर्स देईन. त्याच्या आधी मी त्यांना डिवोर्स देणार नाही रेवा. असं म्हणत रमा आपल्या मतावरती ठाम असते आणि आई आजी आणि रेवाचा प्लॅन फसत असतो, कारण रमाने डिवोर्स द्यायला नकार दिलेला असतो आणि अक्षय स्वतःहून काही डिवोर्स मागणार नसतो. मग आई सावध पवित्रा घेत म्हणते, हे बघ रमा, तुला असं वाटतंय ना अक्षयने यावं? 2 दिवस तो बाहेर गेलाय, तो आला ना की नक्की तुझ्याकडे येईल आणि तुला डिवोर्सचं हे सगळं सत्य सांगेल. तोपर्यंत शांत बस. असं म्हणत आई आजी काहीतरी बोलून तिकडून निघते, पण रमा नंतर डोक्याला हात लावून रडायला लागते. कावेरी म्हणते, रमे, तू काळजी करू नकोस, आणि ती रमाला आपल्या जवळ घेते. आता मंगल आणि पंकज काका हे सगळं पाहत असतात. तोपर्यंत सीमा सांगत असते, अक्षय, तुझा हा उदास चेहरा मला बघवत नाही हा. मी रमाला कॉल करते बरं, तू गोळ्या वगैरे घ्यायला नाटकं करतोस, रमाच्या हातून पद्धतशीर गोळ्या घेशील. यावरती अक्षय म्हणतो, आई नको, जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत नको. मी आत्ता जाऊ का रमाला आणायला? त्यावरती कावेरी म्हणते, तुला अँटीडोस हेवी चालू आहेत, त्यामध्ये तू आता जर का तिच्याकडे गेलास तर तुला त्रास होईल की नाही बाळा. त्यामुळे आत्ता सध्या तरी तू न जाणं हेच हिताचं आहे. तू अजिबात तिच्यासोबत जाऊ नकोस. हे बघ, तू बरा व्हायचा मग जा, किंवा मी येऊ का तुझ्यासोबत? सांग बरं, मी तुझ्यासोबत येऊ का? मग आपण दोघं जण रमाला आणायला जाऊया का? अक्षय म्हणतो, नको आई, मला या अवस्थेमध्ये पाहिलेलं जर रमाला आवडणार नाही आणि या अवस्थेमध्ये पाहून तिला जर माझ्याबद्दल सहानुभूती वाटली तर म्हणून फक्त आत्ता सध्या मी तिच्यासमोर जाणार नाही. मी बरा झालो ना कीच तिच्यासमोर जाईन. याच्यावरती आता इकडे सीमा म्हणते, ठीक आहे बाळा, जसं तुला वाटेल तसं. असं म्हणत ती आता अक्षयच्या म्हणण्याला होकार देते. तोपर्यंत अक्षय विचार करत असतो, काहीही झालं तरी रमा, तू येशील ना माझ्यासोबत परत? आणि अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला सीमा समजवत असते, बाळा, रमा चांगली आहे, रमा तुझ्यासोबत नक्की येईल. मग तोपर्यंत खूप मोठी घटना घडते, कारण अक्षय रमामध्ये असलेला हा दुरावा आता मात्र सीमाला सहन होत नसतो. सीमा फोन करते. फोन करून ती आता रमाला सांगते, रमे, अगं आपला अक्षय. रमा म्हणते, काय झालं यांना? आता मात्र सीमाने सांगितल्यावरती रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमा धावत पळत आता अक्षय मुकादम यांच्या घरी येते. समोर आई आजी तिला अडवते. रमा म्हणते, काय झालं यांना? आई आजी म्हणते, तुझ्यामुळे सगळं घडलंय रमा. याच्यावरती रमा विचार करते, माझ्यामुळे काय झालंय? पण हे आहेत कुठे, सांगा तरी. असं म्हणत रमा मागे बघते तर तिकडे अक्षयच्या फोटोला हार घातलेला असतो. आता हा हार बघितल्यावरती रमाला मोठा धक्काच बसतो आणि ती विचार करते, काय घडलं हे? रमाच्या पायाखालची जमीनच हादरते.
आता मात्र रमा समोर येऊन बसते. सगळे पांढऱ्या कपड्यात असतात. काय घडतंय काय नाही रमाला काही कळत नसतानाच रमा मटकन खाली बसते आणि रडायलाच लागते. रमा विचार करते, हे कधी घडलं, काय घडलं? आता हे रमाचं स्वप्न असणार आणि स्वप्नातून उठून तडक रमा अक्षयकडे येऊन त्याच्या मिठीत शिरणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार.